बरोबर 12:02 दुपारची वेळ. फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो दिवस. आजूबाजूला कसलाही वारा नसतो. इतर झाडांचे साधे पानही हलत नसते. पण अचानक देहूच्या पवित्र इंद्रायणी काठी असलेला तो प्राचीन नांदुरकीचा वृक्ष थरथरू लागतो. असे काय घडले होते शेकडो वर्षांपूर्वी याच वेळेला? काही भाविक आणि वारकरी संप्रदाय अत्यंत श्रद्धेने मानतो की साक्षात भगवान पांडुरंग गरुड विमानावर बसून आले आणि त्यांनी आपल्या लाडक्या तुकोबांना सदेह वैकुंठाला नेले. तो स्वर्ग सुखाचा सोहळा हजारो लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. पण दुसरीकडे काही प्रस्थापित लोक आणि नास्तिक आजही छाती ठोकपणे सांगतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नव्हते, तर त्यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता आणि ती गोष्ट जगापासून लपवली गेली. विचार करा मंडळी, खून? एका साध्या भोळ्या आणि जगाला फक्त भक्तीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या माऊलीचा खून? जर खरोखर त्यांचा खून झाला तर मग तो कोणी केला? आणि जर ते सदेह वैकुंठाला गेले तर मग त्याचे ऐतिहासिक पुरावे काय आहेत? तो नांदुरकीचा वृक्ष आजही शेकडो वर्षांनंतर बरोबर 12:02 का थरथरतो? हे रहस्य इतके गूढ आणि अंगावर काटा आणणारे आहे की आजपर्यंत अनेक वैज्ञानिक आणि अभ्यासकही चक्रावून गेले आहेत. आज या व्हिडिओमधून आपण तोच अंधारलेला पडदा दूर करणार आहोत. रामकृष्ण हरी मंडळी. विठ्ठल 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 म्हणूया पांडुरंगाच्या नामी. मंडळी, आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख आहेच. कुणाचे आजारपण, कुणाची गरिबी, तर कुणाचे संसाराचे प्रश्न. पण माझा एक शब्द आज नक्की लिहून ठेवा. जो कोणी वारकरी बांधव किंवा माता भगिनी आज ही तुकाराम बीजेची रहस्यमयी कथा पूर्ण श्रद्धेने आणि शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या संसारावर साक्षात रुक्मिणी मातेची आणि विठ्ठलाची कृपादृष्टी नक्की राहील. ही दुर्मिळ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, जेणेकरून ही सेवा आणखी गरजू भाविकांपर्यंत पोहोचेल. तर मंडळी, हे वैकुंठाचे आणि खुनाचे गूढ रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावे लागेल. त्या काळात जेव्हा महाराष्ट्राच्या मातीवर एक भयंकर संकट घोंगावत होते. काय होते ते संकट? आणि एका सधन सावकाराच्या पोटी जन्म घेतलेल्या तुकोबांवर स्वतःची लेकरं भुकेने तडफडून मरण्याची वेळ का आली? मंडळी, पुण्याजवळ वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी देहू नावाचे एक अत्यंत सुंदर आणि शांत गाव वसलेले होते. चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर आणि मध्यभागातून संथपणे वाहणारी इंद्रायणी नदी, असा तो विलोभनीय परिसर. याच गावात मोरे घराणे राहत होते. पिढ्यानपिढ्या विठ्ठलाची भक्ती करणारे हे घराणे. भोलोबा आणि कनकाई या दाम्पत्याच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तेच आपले तुकाराम महाराज. तुकोबांचे वडील नुसते सावकार नव्हते मंडळी, तर त्या परिसराची महाजनकी त्यांच्याकडे होती. अफाट संपत्ती, जमीन जुमला, धनदौलत, घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती. तुकाराम महाराजांचा विवाह रखुमाबाई यांच्याशी झाला आणि ते संसारात रमले. सगळे कसे अगदी सुरळीत आणि आनंदात चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच आणि खूप भयानक संकट दडलेले होते. जगाला मार्ग दाखवण्यासाठी तुकाराम महाराजांना आधी संसाराच्या भयंकर भट्टीतून तावून सुलाखून निघणं गरजेचे होते. बघा ना मंडळी, निसर्गाचा कोप कसा होतो. महाराष्ट्रावर दुष्काळाचे एक महाभयंकर सावट कोसळले. हा दुष्काळ 1-2 वर्षांचा नव्हता, तर सलग 12 वर्षे पावसाने पूर्णपणे ओढ दिली. आकाशातून पाण्याचा एक थेंबही जमिनीवर पडला नाही. इंद्रायणी नदी, जी नेहमी दुथडी भरून वाहायची ना, ती आता पूर्णपणे कोरडी पडली. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या. झाडे सुकून त्यांची नुसती लाकडे उरली. विचार करा मंडळी, परिस्थिती किती भयानक असेल. गुराढोरांना खायला चारा नव्हता, प्यायला पाण्याचा थेंब नव्हता. लोक अन्नाच्या एका कणासाठी तडफडत होते. माणसे माणसाला मारू लागली होती. या भयानक दुष्काळात तुकाराम महाराजांच्या संसारावर दुःखाचा असा डोंगर कोसळला, जो कोणत्याही सामान्य माणसाला कायमचा उद्ध्वस्त करून गेला असता. याच भयंकर परिस्थितीत महाराजांचे आईवडील देवाघरी गेले. त्यांचा थोरला भाऊ सावजी याने या दुःखाला कंटाळून घर सोडले आणि तो कायमचा तीर्थाला निघून गेला. पण दुःखाची मालिका इथेच थांबली नाही मंडळी. ज्या पत्नीवर महाराजांचे जीवापाड प्रेम होते,
ती त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई अन्ना वाचून तडफडून आणि कुपोषणाने महाराजांच्या डोळ्यांसमोर मरण पावली. आणि सर्वात मोठा आघात, काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग, त्यांचा एकुलता एक लहान निरागस बाळ संतोष, तो देखील अन्नाचा घास न मिळाल्याने भुकेने व्याकुळ होऊन तडफडून या जगातून कायमचा निघून गेला. माझ्या माता भगिनींनो, बघा ना विचार करून, ज्या बापाच्या डोळ्यांसमोर त्याचे तान्हुले बाळ अन्नाच्या एका कणासाठी तडफडून प्राण सोडते, त्या बापाच्या काळजावर काय घाव झाले असतील. कोणत्याही सामान्य माणसाने अशा वेळी देवाला हजारो शिव्या आणि शाप दिले असते, नियतीला दोष दिला असता किंवा स्वतःचे आयुष्य संपवून घेतले असते. पण आपल्या तुकोबांची माती वेगळीच होती मंडळी. या भयानक दुःखाने त्यांना नैराश्यात ढकलण्याऐवजी त्यांच्या मनातील वैराग्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी पाहिले की गावातले लोक, जनावरे अन्ना वाचून मरत आहेत. त्यांनी स्वतःचे धान्याचे कोठार लोकांसाठी मोकळे करून दिले. संपूर्ण कोठार फुकट वाटून टाकले. लोकांच्या जमिनी गहाण होत्या. बैलगाडी भरेल एवढी गहाण खतांची कागदपत्रे होती. ती सगळी कागदपत्रे महाराजांनी त्या कोरड्या इंद्रायणीच्या डोहात फेकून दिली आणि गरिबांना कर्जमुक्त केले. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, देव आहे का नाही? जर देव असेल तर त्याला या जनावरांची, या तडफडणाऱ्या माणसांची आणि माझ्या तान्हुल्या बाळाची दया का येत नाही? देव आहे तरी कुठे? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महाराजांनी घर सोडले आणि ते भामगिरी, भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन झाले. पण मंडळी, देवाची परीक्षा इथेच संपली नव्हती. संसाराच्या या भयानक राखेतून उठून जेव्हा महाराजांना साक्षात देवाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी अमृतासमान अभंग लिहायला सुरुवात केली, तेव्हा या प्रस्थापित समाजाने, काही अहंकारी लोकांनी महाराजांवर असा एक जुलूम केला जो ऐकून आज तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय होती ती भयानक शिक्षा? आणि काय या विठूच्या लाडक्या भक्ताला सलग 13 दिवस अन्न पाण्याविना मृत्यूच्या दारात उभे राहावे लागले? मंडळी, भंडारा डोंगरावर महाराजांनी स्वतःला विठ्ठलाच्या भक्तीत आणि नामस्मरणात पूर्णपणे झोकून दिले होते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता एका दगडावर बसून ते फक्त आणि फक्त पांडुरंगाचे ध्यान करत होते. आणि त्यांच्या याच निस्सीम भक्तीमुळे, सरग उपाशी राहिल्यामुळे त्यांना साक्षात श्रीहरीचा, भगवान विष्णूंचा साक्षात्कार झाला. देव आहे का नाही या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले. दुष्काळ, गरिबी, मृत्यू हे सगळे विधीचे विधान आहे, हे सत्य त्यांना उमगले. यानंतर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना जीवन कसे जगावे हे शिकवण्यासाठी महाराजांनी 4,500 अभंगांची अमृतासमान गाथा रचायला सुरुवात केली. अहो विचार करा मंडळी, ते अभंग म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे प्रकटीकरण होते. संत जगनाडे महाराजांनी ते अभंग आपल्या हातांनी लिहून काढले. साध्या, सोप्या, प्राकृत मराठी भाषेत लोकांना वेदांचा अर्थ समजू लागला. पण काय सांगू मंडळी, जगात जेव्हा जेव्हा एखादा महापुरुष जन्माला येतो आणि समाजाला सत्याचा मार्ग दाखवतो, तेव्हा तत्कालीन प्रस्थापित आणि अहंकारी समाजाचा त्याला प्रचंड विरोध सहन करावाच लागतो. हा आजवरचा इतिहास आहे. त्या काळात जाती व्यवस्थेचे मोठे प्रस्थ होते. काही उच्चवर्णीय आणि कर्मठ लोकांना तुकाराम महाराजांचे हे स्पष्ट आणि रोखठोक विचार अजिबात पटले नाहीत. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणाऱ्या आणि धर्माच्या नावाखाली गरिबांची पिळवणूक करणाऱ्या लोकांचा बुरखा महाराजांनी आपल्या अभंगातून फाडायला सुरुवात केली. त्यामुळे या प्रस्थापित लोकांच्या मनात महाराजांविषयी एक विषारी रसायन तयार झाले आणि एके दिवशी या अहंकाराची आणि जुलमाची सर्व हद्दच पार झाली. रामेश्वर भट नावाच्या एका अत्यंत विद्वान पण अहंकारी माणसाने पुण्याहून असा फतवा काढला, अशी भयंकर शिक्षा सुनावली जी ऐकून आजही आपल्या अंगावर काटा येतो. त्यांनी सांगितले, तुकाराम, तू एका सामान्य जातीचा आहेस. तुला वेदांचा अर्थ सांगण्याचा आणि अभंग लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही. तू आजवर जे काही लिहिले आहेस ती संपूर्ण गाथा, त्या सर्व वह्या तुला स्वतःच्या हाताने इंद्रायणी नदीच्या खोल डोहात बुडवून टाकाव्या लागतील. बघा ना मंडळी, विचार करा माझ्या माता भगिनींनो, ज्या महापुरुषाने आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई, आपले प्राण, आपले रक्त रात्रंदिवस एक करून त्या अभंगांमध्ये ओतले होते, ते सर्व ज्ञान स्वतःच्या हाताने पाण्यात बुडवावे लागणार होते. हा प्रसंग किती हृदयद्रावक असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तो दिवस आला. संपूर्ण देहू गाव इंद्रायणी नदीच्या काठी गोळा झाले होते. महाराजांची पत्नी, लेकरे, गावकरी सर्वांचे गोळे पाण्याने भरले होते.
पण कुणाचीही त्या प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती. महाराजांनी अत्यंत जड अंतःकरणाने डोळ्यातून अश्रू गाळत ती पवित्र गाथा, ते 4,500 अभंग इंद्रायणीच्या त्या खोल आणि अंधाऱ्या डोहात सोडून दिले. कागदाच्या त्या वह्या पाहता पाहता पाण्याच्या तळाशी जाऊन नाहीशा झाल्या. अहंकारी लोकांचा विजय झाला असे त्यांना वाटले. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. देवा, काय करू आता? हे पांडुरंगा, माझ्या हातून होणारी तुझी सेवा यांनी हिलावून घेतली. पण मंडळी, खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. महाराजांची आपल्या विठू माऊलीवरची भक्ती इतकी प्रचंड होती की त्यांना खात्री होती, माझा देव माझे शब्द असे कधीच नष्ट होऊ देणार नाही. त्यांनी काय केले माहिती आहे? त्यांनी इंद्रायणीच्या काठावर एका शिलेवर म्हणजे दगडावर बैठक मारली आणि अन्न पाणी पूर्णपणे त्यागून विठ्ठलाच्या दारात अत्यंत कठोर असे अनुष्ठान सुरू केले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता महाराज डोळे मिटून फक्त पांडुरंगाचा धावा करत होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, सलग 13 दिवस आणि 13 रात्री उलटून गेल्या मंडळी. महाराजांच्या शरीरातील त्राण पूर्णपणे निघून गेले होते. अन्न नाही, पाण्याचा एक थेंब नाही. शरीर सुकून गेले होते. ते साक्षात मृत्यूच्या दारात उभे होते, पण त्यांचा विश्वास अजिबात ढळला नव्हता. मंडळी, देवाची भक्ती करताना, सत्याच्या मार्गावर चालताना या संतांनी किती भयंकर त्रास सहन केला आहे बघा. आज आपण छोट्याशा संकटाने खचून जातो, पण महाराजांनी 13 दिवस पाण्याचा थेंबही घशाखाली जाऊ दिला नाही. जर तुम्हालाही या माऊलीचा हा त्रास, हा त्याग पाहून आतून गहिवरून आले असेल, जर तुम्हाला वाटत असेल की या संतांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक हीच या माऊलीच्या चरणी तुमची खरी श्रद्धांजली असेल. 13 दिवस उलटून गेले होते. गावकरी रडत होते. सर्वांना वाटले आता तुकोबांचे प्राण वाचणे कठीण आहे. त्यांची पत्नी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. रामेश्वर भट आणि ते निंदक हसत होते. पण 14व्या दिवशी उजाडता त्या इंद्रायणीच्या काठी एक असा महाभयंकर आणि अकल्पनीय चमत्कार घडला, ज्या चमत्काराने सृष्टीचे, निसर्गाचे आणि विज्ञानाचे सगळे नियम एका सेकंदात मोडून काढले. काय होता तो चमत्कार? 14व्या दिवशी त्या इंद्रायणीच्या डोहातून असे काय बाहेर आले, ज्याने रामेश्वर भटांचा अहंकार कायमचा मातीत मिळवला? आणि याच चमत्कारानंतर नास्तिक लोक जो हत्येचा दावा करतात, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून काय सणसणीत चपराक मिळते? 14वा दिवस उजाडला मंडळी. सूर्योदय झाला. संपूर्ण देहुगाव श्वास रोखून इंद्रायणीच्या काठावर उभे होते. तुकोबांचे डोळे मिटलेले होते आणि ओठांवर फक्त जय जय राम कृष्ण हरीचा जप चालू होता. आणि अचानक त्या इंद्रायणीच्या शांत पाण्यात एक मोठी खळबळ माजली. पाण्याचा एक प्रचंड मोठा लोळ वर आला आणि तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांचे डोळे विस्फारले गेले. काय आश्चर्य! ज्या कागदाच्या वह्या, जी अमृता समान गाथा सलग 13 दिवस पाण्याच्या तळाशी पडून होती, ती गाथा चक्क पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत वर आली. पाण्यावर तरंगत होती मंडळी. आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे जेव्हा ती गाथा बाहेर काढली, तेव्हा त्या कागदाच्या पानांना पाण्याचा एक थेंबही लागला नव्हता. ती अक्षरं जशीच्या तशी होती. संपूर्ण गाथा पूर्णपणे कोरडी होती. बघा ना मंडळी, विचार करा, माझा पांडुरंग आपल्या भक्तासाठी काय करू शकतो? साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंनी सलग 13 दिवस आणि 13 रात्री त्या इंद्रायणीच्या पाण्यात उभे राहून आपल्या लाडक्या तुकोबांच्या शब्दांचे, त्या ज्ञानाचे रक्षण केले होते. हा अकल्पनीय आणि महाभयंकर चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर रामेश्वर भटांचा आणि त्या निंदकांचा अहंकार कायमचा गळून पडला. ते रडत रडत धावत आले आणि तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यांनी माफी मागितली. आणि महाराजांचे मन बघा किती मोठं. त्यांनी रामेश्वर भटांना कसलाही राग न धरता मोठ्या मनाने क्षमा केली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, हाच संदेश त्यांनी दिला. भक्तीचा आणि सत्याचा अखेर विजय झाला. पण मंडळी, आजच्या या कलियुगात काही नास्तिक लोक, काही विचारवंत छाती ठोकपणे काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की कुठे वह्या पाण्यावर तरंगतात का? कुठे देव वाचवायला येतो का? हे सगळे खोटे आहे. तुकाराम महाराजांचे विचार प्रस्थापित लोकांना पटले नाहीत, म्हणून त्यांनी महाराजांचा खून केला आणि ते वैकुंठाला गेल्याची अफवा पसरवली. असे हे लोक आजही बोंबलत असतात. पण माझ्या माता भगिनींनो, माझ्या वारकरी बांधवांनो,
आता जे मी सांगणार आहे ते अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि थोडा विचार करा ना. ज्या काळात तुकाराम महाराज होते तो काळ कोणता होता? तो काळ होता रयतेचे राजे, जाणते राजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्माणाचा. छत्रपती शिवरायांचे आणि तुकोबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराज स्वतः लोहगावला मांडी घालून तुकोबांच्या कीर्तनाला बसायचे, त्यांचे विचार ऐकायचे. तुकोबांनी गालोगावी कीर्तन करून तरुणांना जागृत करून या स्वराज्यासाठी हजारो मावळे तयार केले होते. ते साक्षात शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते. मग मला सांगा मंडळी, ज्या स्वराज्यात अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा होती, ज्या स्वराज्यात स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढले जात होते, रयतेची फसवणूक करणाऱ्या चोरांचे हातपाय तोडले जात होते, कड्यावरून कडे लोट केला जात होता, त्या स्वराज्यात साक्षात छत्रपती शिवरायांच्या लाडक्या कीर्तनकाराचा, त्यांच्या गुरुचा कुणी खून करण्याची हिंमत करेल? आणि जरी केला तरी शिवराय गप्प बसतील? शक्य आहे का हे? अरे, जर कुणी महाराजांच्या केसालाही धक्का लावला असताना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मारेकऱ्यांची कुळीच नष्ट करून टाकली असती. ते मारेकरी जरी मातीत लपले असते ना तरी त्यांना उकरून बाहेर काढलं असतं. महाराजांचा खून झाला ही शंकाच मुळात अत्यंत चुकीची, खोडसाळ आणि राक्षसी वृत्तीची आहे. महाराजांनी कुणीही मारले नाही हे त्रिवार सत्य आहे. मग मंडळी, सत्य काय आहे? जर त्यांचा खून झाला नाही तर मग ते गेले कुठे? जेव्हा गाथा वर आली, महाराजांचे पृथ्वीवरचे कार्य पूर्ण झाले, नामदेवांचे शतकोटी अभंगांचे स्वप्न पूर्ण झाले, तेव्हा एके दिवशी महाराजांना आतून जाणीव झाली. त्यांनी स्वतः पांडुरंगाला हाक मारली, देवा, माझे कार्य संपले, आता मला तुझ्या घरी घेऊन चल. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला, फाल्गुन वद्य द्वितीया, इसवी सन 1650. ज्या दिवशी बरोबर 12:02 आकाशातून एक असा भयंकर तेजस्वी प्रकाश आला ज्याने हजारो लोकांचे डोळे दिपले. काय घडले होते त्या क्षणी, जेव्हा साक्षात वैकुंठाचा दरवाजा उघडला गेला? आणि आज शेकडो वर्षांनंतरही त्या नांदुरकीच्या झाडाला अशी कोणती जाणीव होते की ते बरोबर त्याच वेळेला थरथरू लागते? मंडळी, फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दिवस उजाडला. आज आपण यालाच संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय श्रद्धेने तुकाराम बीज म्हणून ओळखतो. महाराजांना आतून पूर्ण जाणीव झाली होती की आता या मृत्यूलोकातून परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे. त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या सर्व गावकऱ्यांना, मित्रमंडळींना आणि भक्तांना निरोप द्यायला सुरुवात केली. ते सर्वांना हात जोडून म्हणाले, आम्ही जातो आमूचा गावा, आम्हूचा रामराम घ्यावा. त्या साध्या भोळ्या गावकऱ्यांना या शब्दांचा खरा अर्थ समजलाच नाही मंडळी. त्यांना वाटले महाराज नेहमीप्रमाणे एखाद्या तीर्थयात्रेला किंवा दुसऱ्या गावी कीर्तनाला जात असतील. महाराजांनी आपली दुसरी पत्नी आऊली म्हणजेच आपली जिजाई हिलाही सोबत वैकुंठाला येण्याची विनंती केली होती. विचार करा मंडळी, साक्षात देव बोलावतो आहे. पण इथेच मानवी मनाचा खरा कमकुवतपणा आणि संसाराची माया दिसून येते. आऊली अत्यंत पतिव्रता आणि कष्टाळू स्त्री होती. तिने महाराजांच्या प्रत्येक कठीण काळात, त्या भयंकर दुष्काळातही त्यांना खंबीर साथ दिली होती. पण त्या क्षणी ती संसाराच्या मोहात अडकली होती. मुलं लहान आहेत, घरकाम पडले आहे, गुरांना पाणी पाजायचे आहे, या जबाबदाऱ्यां ती अडकली आणि तिने नकार दिला. बघा ना मंडळी, माणूस या नश्वर संसाराच्या मोहमायेत कसा अडकलेला राहतो. देव समोर उभा असला तरी आपल्याला आपला प्रपंचच मोठा वाटतो. दुपारची वेळ होत आली. आजूबाजूला हजारो लोकांची अलोट गर्दी लोटली होती. टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानबा तुकाराम या अखंड गजराने इंद्रायणीचा काठ आणि देहूचे आकाश अक्षरशः दुमदुमून गेले होते. तुकाराम महाराज त्या प्राचीन नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तनाला उभे राहिले. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ते कीर्तन ऐकत होते. आणि बघता बघता बरोबर 12:02 झाली. अचानक दुपारच्या वेळी आकाशात एक भयंकर तेजस्वी प्रकाश निर्माण झाला. जणू हजारो सूर्य एकदम उगवले आहेत. काही काळ त्या प्रखर तेजाने कोणालाच काही दिसेनासे झाले. आणि हळूहळू सर्वांच्या उघड्या डोळ्यांसमोर त्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशातून एक दिव्य गरुडाच्या आकाराचे पुष्पक विमान खाली उतरू लागले.
त्या विमानावर साक्षात भगवान विष्णू, पंढरीचा सावळा परब्रह्म पांडुरंग आपले पार्षद घेऊन उभा होता. खाली उभे असलेले सर्व लोक, गावकरी थरथरत हा महाभयंकर आणि स्वर्गीय चमत्कार पाहत होते. तुकाराम महाराजांनी सर्वांकरी अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने पाहिले, दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, सकल जनांसी माझा दंडवत. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. आणि बघता बघता त्या हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर आपला हा लाडका तुकोबा, विठ्ठलाचा परमभक्त, त्या दिव्य विमानात सदेह विराजमान झाला. विमानाने एक मोठी गर्जना केली आणि आकाशात झेप घेतली. लोक ढसाढसा रडत होते. महाराज आम्हाला सोडून जाऊ नका असा टाहो फोडत होते. ते विमान आकाशात दिसेनासे होईपर्यंत लोक डोळ्यात प्राण आणून पाहत राहिले. आणि जाता जाता आकाशातून महाराजांच्या हातातील ते टाळ आणि त्यांची ती साधी घोंगडी खाली पडली, जी भक्तांनी साक्षात परब्रह्माचा प्रसाद म्हणून आजवर जपून ठेवली. मंडळी, याच अलौकिक घटनेला आपण स्वर्ग सुखाचा सोहळा म्हणतो. सदेह वैकुंठाला जाणे म्हणजे काय? जेव्हा मनातील अहंकार, लोभ, क्रोध, माया पूर्णपणे नष्ट होतात आणि चित्त फक्त आणि फक्त ईश्वरावर एकाग्र होते, तेव्हा माणसाचे शरीर हे भौतिक राहत नाही, ते साक्षात दिव्य ऊर्जेचे रूप घेते. महाराजांनी भक्तीत स्वतःला इतके शुद्ध केले होते की त्यांचे अस्तित्वच परब्रह्म झाले होते. आणि आता त्या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर. आजही शेकडो वर्षांनंतर तुकाराम बीजेच्या दिवशी बरोबर 12:02 तो देहूचा नांदुरकीचा वृक्ष का थरथरतो? आसपास साधे वारे नसते, इतर झाडे एकदम शांत असतात, पण तोच वृक्ष का हलतो? तर मंडळी, साक्षात भगवान परमात्मा, पंढरीचा पांडुरंग आपल्या या लाडक्या भक्ताच्या आठवणीत त्या वैकुंठ गमनाच्या साक्षीसाठी आजही त्या झाडाला हलवतो. पण हे दृश्य कुणाला दिसते? ज्यांची संतांवर अफाट श्रद्धा आहे, ज्यांच्या मनात कपट नाही, ज्यांचा भगवंतावर ठाम विश्वास आहे. फक्त त्याच खऱ्या भक्तांना हे झाड हललेले दिसते. नास्तिकांना हा चमत्कार कधीच दिसणार नाही. पण मंडळी, साक्षात वैकुंठाला गेल्यानंतरही तुकाराम महाराज या पृथ्वीवर पुन्हा परत आले होते. होय, एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क 3 वेळा ते या मृत्यूलोकात परत आले होते. कोणासाठी आले होते ते? बघा ना मंडळी, संतांची माया आणि त्यांनी दिलेलं वचन किती श्रेष्ठ असते. पहिल्यांदा ते वैकुंठाहून खाली आले ते एका बापाच्या प्रेमापोटी, आपली लाडकी लेक भागीरथी हिला भेटण्यासाठी. दुसऱ्यांदा ते आले ज्यांनी त्यांच्या अभंगांची गाथा स्वतःच्या हाताने लिहून काढली, त्या संत जगनाडे महाराजांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी. त्यांच्या देहांतानंतर त्यांना स्वतःच्या हाताने मूठमाती देण्यासाठी. आणि तिसऱ्यांदा ते परत आले ते आपले परमभक्त संत निळोबाराय यांना गुरुदीक्षा देण्यासाठी. मंडळी, आजच्या या विज्ञानवादी आणि स्वार्थी जगात नास्तिकांना हे सगळे खोटे वाटेल, पण ही कुठलीही दंतकथा नाही. ज्या गावांमध्ये महाराज परत आले होते तिथे आजही याचे भक्कम पुरावे अस्तित्वात आहेत. पण माझ्या वारकरी बांधवांना, माझ्या माता भगिनींना अजिबात कुठल्या पुराव्याची गरज नसते, कारण त्यांची निस्सीम भक्तीच त्यांचा सर्वात मोठा पुरावा आहे. तर मंडळी, अशी ही तुकाराम बीजेची, सदेह वैकुंठ गमनाची आणि एका बापाच्या त्यागाची अलौकिक कथा. या कथेतून आपण काय शिकायचे? तर देव शोधण्यासाठी हिमालयात किंवा रानात जाण्याची गरज नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे, संकटात सापडलेल्यांना मदत करणे आणि कितीही दुःख आले तरी आपला देवावरचा विश्वास न ढळू देणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक शब्द दिला होता, आठवतो ना? ज्यांच्या घरात आजारपण आहे, संकटे आहेत, गरिबीचे चटके आहेत, त्यांनी जर ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकली तर त्यांच्या घरातून दुःख आणि दारिद्र्य कायमचे दूर होईल. आज तुम्ही सर्वांनी संसाराची काळजी बाजूला ठेवून तुमचा मौल्यवान वेळ काढून ही हरिकथा ऐकलीत, साक्षात मनाने देहूची वारी केलीत. माझा पांडुरंग तुमच्या या सेवेचं फळ तुम्हाला नक्की देईल. विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने तुमच्या संसारात सुख, शांती आणि भरभराट नक्की येईल. मंडळी, तुम्हाला या कथेतील कोणता प्रसंग सर्वात जास्त भावला? महाराजांचा तो 14व्या दिवसाचा चमत्कार की शिवरायांच्या स्वराज्यातील तो न्याय?
मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ज्या पुण्यभूमीतून, ज्या गावातून किंवा शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ना, त्या तुमच्या गावाचे नाव आणि जय जय रामकृष्ण हरी असे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. बघूया आपला कमेंट बॉक्स आज व्हर्च्युअल पंढरपूर कसा बनतो ते. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशी चांगली आणि देवाची गोष्ट पसरवणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. अशाच सुंदर, आध्यात्मिक आणि अंगावर काटा आणणाऱ्या पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकन नक्की दाबा. चला आता मोठ्याने आणि प्रेमाने माझ्यासोबत गजर करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.